शिरूर शहरातील जिल्हा परिषद आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना शासनाने जागा दिली होती। ही जागा रहिवासी व्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी वापरण्याची परवानगी नसताना लाभधारकांनी त्या ठिकाणी गाळे बांधून भाडे तत्वावर देऊन जागेचा गैरवापर केल्याची बाब समोर आली आहे। 1995 साली जवळपास 100 झोपडपट्टी वासीय लोकांची घरे तोडून शिरूर शहरातील मोक्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद आणि महसूल खात्यातील कर्मचाऱ्यांना शासनाने अल्पदरात जागा दिली। ही जागा रहिवासी व्यतिरिक्त कुठल्याही कारणासाठी न वापरण्याच्या अटीवर जागा देण्यात आल्या होत्या। या निवासी प्लॉटवर व्यावसायिक गाळे बांधकाम करताना या भूखंड लाभधारकांनी जिल्हाधिकारी पुणे किंवा विभागीय आयुक्त पुणे यांची कसलीही परवानगी न घेता मनमानी कारभार करून शर्तभंग होईल याची पर्वा न करता सदर जागेचा गैरवापर करून त्या ठिकाणी गाळे बांधून अनेकांना भाडे तत्वावर दिले आहेत, तर काही सदनिका भाड्याने देऊन महिन्याकाठी लाखोंची कमाई करीत आहेत। अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते राजेश खराडे यांनी जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे केली आहे। याचा गौप्यस्फोट होऊन तक्रारी आल्याने शिरूरचे तहसीलदार राजेंद्र पोळ यांनी देखील वस्तुस्थितीदर्शक अहवाल प्रांताधिकारी यांना पाठवला आहे। शिरूर येथील जवळपास 100 झोपडपट्टीवासियांची घरे काढून शहराच्या मध्यवर्ती ठिकाणची अतिमहत्त्वाची जागा शासनाने येथील महसूल कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी दिली होती, परंतु सदर कर्मचाऱ्यांनी या जागेचा गैरवापर करून तेथे कमर्शियल बांधकाम केलेले आहे। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना वेळोवेळी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु त्यामध्ये कुठलीही कार्यवाही होत नसल्याने आम्ही कलम 80 नुसार तक्रार केलेली आहे त्याबाबतची। त्यामध्ये शिरूर येथील तहसीलदार राजेंद्र पोळ साहेबांनी माननीय जिल्हाधिकारी साहेबांची कुठलीही परवानगी न घेता येथील महसूल कर्मचाऱ्यांनी कमर्शियल बांधकाम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवून वरिष्ठांना रिपोर्ट पाठवलेला आहे। कलम 197 नुसार फौजदारी कार्यवाहीबाबत प्रांताधिकारी यांच्याकडे परवानगी अहवाल पाठवला आहे। याबाबत प्रांताधिकारी वनश्री लाभशेटवार यांनी सकारात्मक भूमिका घेतली असून पूर्वी शासनाने महसूल कर्मचाऱ्यांना जागा दिल्यावर जवळपास 100 झोपडपट्टीवासीय लोकांची घरे तोडून त्या लोकांना बेघर करून महसूल कर्मचाऱ्यांना जागा मोकळी करून दिली। त्यांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही। सदर कर्मचाऱ्यांनी त्या जागेचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर काय कारवाई होतीये याकडे संपूर्ण शिरूर तालुक्यातील नागरिक आतुरतेने वाट पाहत आहेत। आम्ही पहिले आहे ना शिरूर शहरामध्ये शिरूर शांतीनगरमध्ये आम्ही राहिलो होतो, तर तिथून आम्हाला उठवलं आणि आम्हाला पर्याय जागा काय कुठं दिली नाही किंवा काय नाही। आम्ही असंच पुढं भटकत येऊन आम्ही इथं थांबलो आम्ही। तर आम्हाला काय राहण्याची सोय नाही किंवा समजायला काहीच नाही, आम्हाला घर नाही किंवा नाव नाही काय नाही, असं आम्हाला पद्धतीने समजायला तलाट्यांनी आम्हाला तिथं उठवलं आणि आम्ही इकडे येऊन थांबलो आम्ही जिथे शांतीनगरमध्ये झोपडपट्टीत राहत होतो तिथून आमचे घरदार पाडले, असं उघड्यावर आणून टाकलं। आमची डिलिव्हरी सुद्धा आमची उघड्यावर झाली, माझी डिलिव्हरी सुद्धा अशी उघड्यावर झाली। अशी 3 लाकडाच्या खोपीमध्ये डिलिव्हरी झाली, अशी आमची अवस्था केली त्यांनी। आम्हाला तिथं इथं आलं तर आम्हाला प्यायला पाणी नाही, प्यायला पाणी आम्ही गावातून आणत होतो फार डोक्यावर हांडे भरून। झोपडपट्टी तोडली त्यांनी तिकडली आणि तलाट्यांनी आणि सर्कलने आम्हाला कुठलीही सुविधा न देताना असं आम्हाला तिकडून उघड्यावर जंगलात आणून सोडलं, हाकलून दिलं। त्याच्यानंतर कुठलीही त्यांनी आमचं कोणतीही सुविधा नाही घेतली, दखल नाही घेतली। त्यांनी त्यांची जागा ताब्यात घेतली आणि आम्हाला खाली करून सोडलं त्यांनी। तुम्ही आपलं बघा, तुमचा आमचा काही संबंध नाहीये, आम्हाला असं सोडून दिलं त्यांनी जंगलामध्ये। शिरूर तालुक्यातली महसूल कर्मचारी सोसायटीला जी जागा दिलेली आहे त्याबद्दल तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत की ज्या कारणासाठी जागा दिलेली आहे निवास पर्पजसाठी, तर ती न करता त्याचा गाळे काढून किंवा कमर्शियली वापर होतोय। याबाबत तहसीलदारांना सूचना दिलेल्या आहेत। प्रांत आणि तहसीलदार दोघांकडून 8 दिवसाच्या अहवाल घेऊन यात जर दोषी आढळले संबंधित त्यांच्याविरुद्धही कारवाई करण्यात येईल आणि आवश्यकता भासली तर जर शर्तभंग झाला असेल तर जमीन देखील परत ताब्यात घेण्याची किंवा त्या संबंधितांवर शास्ती लावण्याची कारवाई करण्यात येईल। अरुण कुमार मोटे, सी 24 तास, शिरूर।